नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा आहेच। आज सकाळी आपण व्हिडिओ दिला होता की आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ते वितरणाचा GR येईल। आपण अतिशय उशिरापर्यंत वाट पाहत होतो, तरी देखील आज आहे हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला नाही। याच्या मागे नेमकं काय कारण आहे, आपण कोणत्या गोष्टीवरती माहिती दिली या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर साधारणतः तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे। तर याच्यामध्ये काल मंत्री आदित्य तटकर यांनी 1734 कोटीपेक्षा जास्त निधी मागणी संदर्भातली पुरवणी मागण्या आहेत त्या सादर केल्या। याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, लाडक्या बहिणी असतील, महिला बचत गट असतील, तर अशा सर्व प्रवर्गासाठी निधी जो आहे तर या निधी मागणी संदर्भातली पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे। म्हणजेच काय की लाडक्या बहिणींचा प्रश्न देखील आताच्या या विधिमंडळामध्ये होणार आहे आणि त्यानंतरच लाभ वितरण होणार आहे। म्हणजेच काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागणी केल्यानंतर आज हप्ते वितरणाचा GR होणं अपेक्षित होतं। अंगणवाडी सेविकांना लक्षात घ्या, या संदर्भातला GR आज पोर्टलवर महिला बालविकासाचा जो त्यांचं जे मानधन अदा करण्यासंदर्भातला आलेला आहे, पण इतर कुठल्याही प्रकारचा अजून GR आले नाही आहे। म्हणजेच काय की वित्त विभागाची अजून परमिशन नाही आहे, शासकीय अजून मान्यता मिळाली नाही आहे। तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी आर्थिक तरतूद करावी लागते, जी DBT कडे जो अनुदान आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी जी शासकीय मान्यता GR च्या माध्यमातून दिली जाते, तर हे काम अंडर प्रोसेसमध्ये असल्यामुळे आज दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारे GR प्रसिद्ध करण्यात आले नाही। साधारणतः हा GR कुठल्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो, निश्चित अशी वेळ सांगू शकत नाही आहे, कारण का GR प्रसिद्ध होण्याची वेळ निघून गेलेली आहे। तर शासनाची तयारी आता या संदर्भातली चालू झालेली आहे। पुढील काही दिवसांमध्ये कुठल्याही वेळी हा हप्ते वितरणाचा GR पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे। आणि याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी आहेत तर त्यांची कागदपत्र फेर तपासणी होणं बाकी आहे। अजून कुठल्याही प्रकारची कागदपत्र फेर तपासणी सुरू झाली नाही आहे। पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये ही फेर तपासणी सुरू होण्याची शक्यता आहे। आणि याचबरोबर KYC संदर्भात कुठल्याही प्रकारची मागणी सध्या चालू असणाऱ्या जे विधिमंडळ अधिवेशन आहे याच्यामध्ये करण्यात आली नाही आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती, अशा प्रकारचे अपडेट सध्या लाडक्या बहिणींना सांगता येणार आहे। हप्ते वितरणाचा GR कुठल्याही वेळी येईल, आपण या संदर्भात माहिती देतच आहोत। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।